नमस्कार, मी विशाखा सुभेदार. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता, पण कुवेतमध्ये त्याचं लेहोर असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. पण गेले 4 दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती विमानं रद्द केली आणि माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे. आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली. आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय. अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत. आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन सर्व्हिसेसनी त्याची व्यवस्था केलेली आहे. इंडियन एम्बेसीनी कुवेतमध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे. परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले, त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे आपल्या मायदेशी वाट बघत आहेत. लवकरात लवकर त्यांना सुद्धा आणण्याची व्यवस्था करावी. आमच्या मुलांची काळजी घ्यावी एवढीच विनंती सरकारला आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानांना यांना मी करत आहे. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा. हा, नमस्कार. मी आता आमचे डॉक्टर राहुल गेटेशी बोललो. तिकडे आता ते तुमच्या मुलाशी त्याचं बोलणं झालंय आणि तिथे त्याला जी काय अडचण आहे ते आमच्या दुबई मधले एक डॉक्टर पैठणकर म्हणून आहेत महाराष्ट्र मंडळाचे, ते तिथं कुवेतमध्ये संपर्क करतात आपल्या लोकांशी आणि त्याला तिथून सुरक्षित आपल्याला वापस इकडे आणायचं आहे ना. हा, इकडे आणायचं आहे. तो पुढे जाणार होता ना काहीतरी. हा ना, आता त्याला इकडे आणू आपण आणि तोपर्यंत त्याला हॉटेलमध्ये तिथली राहण्याची व्यवस्था कुठेही त्याला अडचण होणार नाही त्याची व्यवस्था आम्ही इथून करतो. हा, बिलकुल काळजी करू नका. हा, आणि काय असेल तर मंगेशला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही तिथली व्यवस्था करू, चिंता करू नका. विशाखा सुभेदार ताई आपल्या अभिनेत्री आहेत, त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं आणि त्यांचा मुलगा कुवेतमध्ये आहे. 3-4 दिवसापासून तो लंडनला जात होता, परंतु हे सर्व युद्धजन्य परिस्थिती, युद्ध सुरू झालं आणि त्यामुळे तो तिथे कुवेतला अडकलेला आहे. आमचे डॉक्टर राहुल त्यांच्याशी बोललेले आहेत, त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याचबरोबर कुवेतमध्ये जोपर्यंत त्यांना इकडे आणण्याची व्यवस्था आम्ही त्याची व्यवस्था करतोय, परंतु तोपर्यंत तिथं सुरक्षितपणे तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था कुठेही त्यांना द्यायचं होणार नाही याची काळजी आम्ही घेतो.